खडकवासला धरणातनं 35,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणीच पाणी। अतिवृष्टीमुळे पुणे शहराची दाणादाण, जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात एनडीआरएफनं लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। वाहून जाणाऱ्या कारमधल्या दोघांना वाचवलं। पुण्याच्या वाघोलीमधली घटना, बचाव कार्याचा थरार कॅमेऱ्यात चित्रित। अतिवृष्टीमुळे उद्या पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी। ठाणे, कल्याण, डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्याही शाळा भरणार नाहीत। उल्हास नदीनं धोका पातळी गाठल्यामुळे बदलापूर शहरात शिरलं पाणी। एनडीआरएफची टीम दाखल। हेंद्रेपाडा परिसरात 2 फूट पाणी, तर उल्हासनगरमध्ये मुसळधार पाऊस। कल्याण शीळ रस्त्यावरील डायघर गावात शिरलं पाणी। नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळे पाणी साचलं। रायते पूल वाहतुकीसाठी बंद। कल्याणच्या दिशेनं येणारी वाहतूक ठप्प। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं ओलांडली धोका पातळी। चिखली, आंबेवाडी गावाला पुराचा वेढा। ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या प्रशासनाच्या सूचना। कोकणातही मुसळधार सुरूच। रायगड, रत्नागिरीमध्ये रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। अनेक भागात पूरपरिस्थिती, जनजीवन विस्कळीत। सांगलीत कृष्णेची पाणी पातळी 33 फुटांवर। अलमट्टीतून 3 लाख क्युसेकनं विसर्ग सुरू झाल्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता। विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा। 250 ते 250 जागा लढवण्याची घोषणा। काही झालं तरी विधानसभेत मनसेची लोक हवीत, राज ठाकरेंचा निर्धार। ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस झिब्रिटो यांचं निधन। दीर्घ आजारानं वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।